तुलाच नमन करतो आणि तुलाच ना बेमोसरी सजदा करतो ना बेमोसरी करतो. धन्यवाद म्हणतो, धन्यवाद करतो. उपस्थितीमध्ये उभे राहूया. धन्यवाद म्हणूया.
तू प्यार का सागर सागर दयाता तू है, तू प्यार का सागर सागर दयाता तू है। तेरे प्यार के सागर में हम तेरे नाम चाहते हैं। तेरे प्यार के सागर में
हम हैं अधूरे बिन तेरे, हम हैं अधूरे बिन तेरे, हम हैं अधूरे बिन तेरे, हम हैं अधूरे। पवित्र पवित्र आत्मा मेरे मन में तू समा। पवित्र पवित्र आत्मा मेरे मन में तू समा। बिन तेरे हम हैं अधूरे, बिन तेरे हम हैं अधूरे। हम हैं अधूरे बिन तेरे, हम हैं अधूरे। पवित्र पवित्र आत्मा मेरे मन में तू समा। पवित्र आत्मा तुम आ जाओ,
हात आपण स्वर्गाकडे करूया सर्वजण जागेवर उभे राहतील यावेळेस प्रभूची आपण आराधना करू थँक्यू सीने से तेरे लिपटा तुझं वात्सल्य श्रेष्ठ आहे प्रभू आकाशाहून उंच देवापा आणि म्हणून आम्ही सर्वजण म्हणून आज तुझी आम्ही आराधना करतो प्रभू थँक्यू जीसस तू खडक येशू माझा शरण स्थानही तू खडक येशू माझा शरण स्थानही तू आधार प्रभू तूच माझा सामर्थ्यही तू आधार प्रभू तूच माझा सामर्थ्यही तू खडक येशू माझा वात्सल्य तुझे जीवनाहून
येशू. हालेलुया. थँक यू जीसस. किती लोक तयार आहेत त्याची स्तुती करण्यासाठी? किती लोकांचा विश्वास आहे की प्रभू आज आपल्याला आशीर्वादित करणार आहे? आमेन. हालेलुया. बोलो यीशु मसीह की धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता स्तुति मैं करता प्रभु, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. सब मिलके गाएंगे. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. अब तक संभाला धन्य राजा, अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. सब मिलके धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. माता सा प्यार दिया धन्य राजा, माता सा प्यार दिया धन्य राजा, चमत्कार किया है धन्य राजा, चमत्कार किया है धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. सबके धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. मेरा तो मित्र बना धन्य राजा, माता सा प्यार दिया धन्य राजा, मेरा तो मित्र बना धन्य राजा, माता सा प्यार दिया धन्य राजा. धन्यवाद करता हूँ सब हालेलुया. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला. हालेलुया. राजाचा राजा, प्रभूचा प्रभू, धन्यवाद यीशुला. हालेलुया. राजाचा राजा, प्रभूचा प्रभूला, धन्यवाद यीशुला. स्तुति हो राजा, यीशुला. स्तुति हो राजा, यीशुला. स्तुति हो राजा, स्तुति हो राजा. हालेलुया. राजाचा राजा, प्रभूचा प्रभूला, स्तुति हो राजा. हालेलुया.
हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला बोला ख्रिस्त महाराज की हालेलुया. किती लोक तयार आहेत येशू ख्रिस्ताचा जय जयकार करण्यासाठी. हालेलुया. हे बोला 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 सारे बोला 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 सारे बोला 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 सारे बोला येशू. हालेलुया. सगळे बोला ख्रिस्त महाराज की बोला ख्रिस्त महाराज की सगळे मिळून म्हणतील, बोला ख्रिस्त महाराज की जय. बोला 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 सारे बोला सब मिलके बोला 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 सारे बोला बोला ख्रिस्त महाराज की बोला ख्रिस्त महाराज की येशूची प्रीती लय भारी लय भारी लय भारी. सब मिलके येशूची प्रीती लय भारी लय भारी लय भारी. हालेलुया. मी फक्त बोलले की येशूची प्रीती, बाकीचे सगळेजण म्हणतील लय भारी लय भारी. आमेन. हालेलुया. येशूची प्रीती ट्यूबलाईट सारखं आहे, ट्यूबलाईट सारखं. आमेन. लेट करत. आमेन. हालेलुया. मी बोललो येशूची प्रीती की तुम्हाला काय म्हणायचं आहे? किती लोक नाश्ता करून आले? आमेन. हालेलुया. काही लोक धार्मिक आहेत. मी फास्टिंग मध्ये आलो. आमेन. येशूची प्रीती आता सांग. येशूची प्रीती येशूची शांती येशूची शांती येशूची कृपा येशूची कृपा येशूची शक्ती बोला ख्रिस्त महाराज की बोला ख्रिस्त महाराज की येशूची प्रीती येशूची शांती Praise the Lord. येशूची प्रीती येशूची शांती येशूची कृपा येशूची शक्ती बोला ख्रिस्त महाराज की बोला ख्रिस्त महाराज की बोला बोला बोला. हे आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आपण आपले डोळे बंद करूया. प्रभूची आराधना करू. थँक यू लॉर्ड जीसस. थँक यू लॉर्ड. प्रभू तू शारोनचा गुलाब असते बाप्पा. आम्ही तुझी आराधना करतो प्रभू. You are the rose of Sharon. You are the lily of the valley, O Master. You are more precious than diamond, O God. Jesus, you are precious. प्रभू तू सर्वात मौल्यवान आहेस रे बाबा. आणि म्हणून आज आम्ही तुझी आराधना करतो Lord. शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा. शारोन का गुलाब है तू मेरा
उघडाने यावेळेस प्रभूशी बोला प्रियांनो. देवाचा पवित्र आत्मा या जागेवरती आहे. स्पीक विथ गॉड. यावेळेस सर्वजण आपले मुख उघडून प्रभूशी बोलतील. राबा शांतारा राबा यारा राबा सेकेली आंतेरे बेली यारा राबा. ओ राबा रे राबा शांतारा राबा यारा राबा सेकेली यारा राबा. ओ राबा रे राबा शांतारा राबा यारा राबा. ईरा मांगेरे बेली यारा राबा सेकेली आंतारा राबा यारा राबा. राबा राबा शांतारा राबा यारा राबा सेकेली यारा राबा. ओ राबा रे राबा शांतारा राबा यारा राबा सेकेली यारा राबा. ओ राबा रे राबा शांतारा राबा यारा राबा. ईरा मांगेरे राबा सेकेली आंतेरे बेली यारा राबा. हालेलुया. थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. हालेलुया. राबा राबा. थैंक यू जीसस. ओ राबा शांतारा बेली यारा राबा. प्रभू यावेळेस आम्ही तुझी आराधना करतो लॉर्ड. सर्व आदर मान महिमा गौरव आम्ही तुलाच देतो प्रभू. प्रभू सर्व हे बाप्पा या बेटीचा ताबा मी तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. आज आम्हाशी बोल, आम्हाला आशीर्वादित कर आणि तुझं नाव उंचावलं जाऊ दे बाप्पा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो म्हणतो आहे. आमेन. हालेलुया. से हालेलुया. बोलो यीशु मसीह की. यीशु मसीह की. प्रेज द लॉर्ड. आपण यावेळेस बसून घेऊया देवाच्या वचनासाठी. आमेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन आपण वाचूया. उत्पत्ती त्याचा 15वा अध्याय पहिल्या वचनापासून देवाच्या वचनाकडे सगळेजण लक्ष देतील. आपलं पवित्र शास्त्र उघडतील, बायबल उघडून देवाच्या वचनाकडे पाहतील. आमेन. पहिलंच वचन या ठिकाणी आपण पाहणार आहे. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, मीच तुझे परम पारितोषिक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी बायबल उघडलंय? पवित्र शास्त्रामध्ये पहा. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. असे, अब्रामा भिऊ नको. आमेन. एक देवाचा सेवक ज्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्या पुस्तकामध्ये त्याने असं नमूद केलंय की 365 वेळा पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर म्हणाला भिऊ नको. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये किती वेळा लिहिण्यात आलेलं आहे भिऊ नको? 365 डेज म्हणजे पूर्ण वर्षभराचा. एका वर्षामध्ये किती दिवस आहेत? 365 दिवस आहे. मी पाहिलं नाही, मी काही मोजलं नाही, परंतु देवाच्या वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा परमेश्वराने नमूद केलेलं आहे भिऊ नको. आमेन. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ देव रोज एकदा तुम्हाला सांगतोय भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. आय एम विथ यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या गोष्टी घडल्यावर अब्रामाला देवाचं वचन प्राप्त झालं. कोणत्या गोष्टी घडल्या? अब्रामाचा जो पुतण्या होता लोट, त्याच्यावरती हल्ला झाला. पवित्र शास्त्रामध्ये 14वा अध्याय त्याच्याविषयी सांगतो. शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासराचा राजा अरियोक, एलामाचा राजा कारदाल गोमर, गोनियाचा राजा तिदाल यांच्या वेळी असे झाले की ते सगळे राजे त्यांनी काय केलं? लोटाच्या पुतण्या, अब्रामाचा पुतण्या लोट याला किडनॅप केलं. त्याला उचलून ते लोक त्यांच्या देशी घेऊन गेले, त्याची लूट केली. आणि अब्रामाने काय केलं? अब्रामाने आपल्या पुतण्याला वाचवण्यासाठी आपल्या घरातली जी योद्धे मंडळी होती, जे सेवक होते, घरात कसलेले लोक होते, त्यांना घेतलं आणि त्या राजांबरोबर त्याने युद्ध केलं. अब्रामाने आपल्या लोटाला वाचवण्यासाठी संपूर्ण शर्यतीचे प्रयत्न केले आणि त्याने आपल्या पुतण्याला लोटाला वाचवलं आणि तो लोटला घेऊन पुन्हा आपल्या देशात परत आला. आणि अब्राम ज्या वेळेस हे सगळं करून आला, त्याचं युद्ध कुणाबरोबर झालं होतं? तो मोठ्या राजांबरोबर लढला. आणि त्या लढत असताना, ते युद्ध करत असताना अब्रामाच्या हृदयामध्ये भीती निर्माण झाली. अब्रामाला असं वाटलं की मी राजांच्या विरोधात गेलेलो आहे, मी अनेक राजांना मी विरोध केला. आता ते सगळे राजे एकत्र येऊन पुन्हा माझ्यावर चढाई करतील. आणि अशा परिस्थितीत परमेश्वराचं वचन अब्रामाकडे आलं आणि परमेश्वर अब्रामाला म्हणाला भिऊ नको. आमेन. हालेलुया. परमेश्वर कधीही आपल्याला भीती दाखवत नाही. परमेश्वर नेहमी आपल्याला धाडस देण्यामध्ये विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. जर तुम्ही काढून वाचलं 2 तिमोथी त्याचा पहिला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये, तर त्या ठिकाणी स्पष्ट लिहिले परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आमेन. परमेश्वराने आपल्याला कसला आत्मा दिलेला आहे? सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. आमेन. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर अब्राहमाला म्हणाला भिवू नको. आमेन. हालेलुया. परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की तू भिवू नको. अनेक लोक म्हणतात मला स्वप्न पडलं आणि देवाने मला घाबरवलं. आमेन. हालेलुया. अनेक लोक म्हणतात मला आज स्वप्नामध्ये अकराळ विकराळ चेहरा दिसला, मला रात्री झोपेतून जाग आली आणि मला समजलं की देव मला घाबरवतोय. आमेन. परमेश्वर कधी आपल्या लेकरांना घाबरवत नाही. आमेन. तुम्ही तुमच्या लेकर ज्यावेळेस झोपलेले असतात त्यावेळेस तोंडावरती विद्रूप असे चेहरे बांधून त्याला घाबरवण्यासाठी येतात का? आमेन. हालेलुया. तुम्ही म्हणता का आज मी माझ्या मुलाला घाबरवणार आहे? आमेन. हालेलुया. तुम्ही साधारण मनुष्य असून आपल्या लेकरांना घाबरवत नाही तर तो जिवंत परमेश्वर आपल्या मुलांना घाबरवेल काय? आमेन. हालेलुया. उलट ती देवाचा आत्मा म्हणतो, परमेश्वर म्हणतो की भिवू नको, मी तुझी ढाल आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वर आपली काय ढाल आहे. जर तुम्ही जुन्या करारामधले युद्ध पाहिले तर त्यावेळेस ढाल या शस्त्राला सगळ्यात जास्त महत्व होतं. आमेन. जेवढं तुम्ही ऑफेन्स करणार आहे तेवढं तुम्हाला डिफेन्स, तुमचं संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे शस्त्र आवश्यक आहे. आमेन. हालेलुया. जर तुमच्याकडे निस्ती तलवार आहे तर तुम्ही लोकांना मारू शकाल, पण तुमच्यावर जर वार होत असेल, तुमच्यावर जर हल्ला होत असेल तर फक्त तुमची ढाल तुम्हाला संरक्षण देऊ शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून जुन्या करारामध्ये जे युद्ध किंवा जे युद्धभूमीवर युद्ध करतात त्यांच्यासाठी मोठमोठ्या ढाल तयार करण्यात येतात. आमेन. हालेलुया. पण देव अब्राहमाला म्हणाला की मी तुझी ढाल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर असं नाही म्हणाला की मी तुझी तलवार आहे. प्रभू म्हणाला अब्राहमा मी तुझी ढाल आहे. आमेन. याचा अर्थ काय? जे हल्ले तुझ्यावर होतील त्या सर्व हल्ल्यापासून मी तुझं संरक्षण करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने अब्राहमाला वचन दिलं की मी तुझी ढाल आहे. आमेन. आय प्रोटेक्ट यू. मी तुझं संरक्षण करेल, मी तुझ्या बाजूला उभा राहील आणि मी तुझ्या बाजूने तुझं संरक्षण करण्यासाठी तुझी ढाल बनवून त्या ठिकाणी उभा राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 115 आणि 11 मध्ये वाचा. स्तोत्र 115 साम्स 115 करा. स्तोत्र 115. हालेलुया. थँक यू जीसस. अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्य करता आणि त्यांची ढाल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ढाल तुम्हाला सर्व हल्ल्यापासून संरक्षण देणार आहे. आमेन. जे तुमच्या विरुद्ध वाईट बोललं जात आहे, तुम्हाला शाप दिले जातात आहेत, तुमच्या विरुद्ध ज्या योजना केल्या जातात आहेत त्यापासून फक्त तुमचं संरक्षण ढाल करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा परमेश्वर माझी ढाल आहे. अब्राहमाला देव म्हणाला भिवू नको, मी तुझी काय ढाल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन करारामध्ये जर तुम्ही वाचलं इफिसियन्सचा 6वा अध्याय, इफिशियन्स चॅप्टर नंबर 6. हालेलुया. ओपन युअर बायबल. आपलं पवित्र शास्त्र उघडा आणि देवाच्या वचनाकडे पहा. इफिशियन्स चॅप्टर नंबर 6 काढा सगळेजण. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. आणि पहा 16 वचनामध्ये काय लिहिलंय, आणि या सर्वांखेरीज जिच्या योगे त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्वासरूपी ढाल धरून उभे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन करारामध्ये देखील ढालीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आमेन. जसं परमेश्वर अब्राहमाला म्हणाला की मी तुझी ढाल आहे, तसंच देवाचं वचन इफिसियन्सच्या पत्रामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिले विश्वासरूपी ढाल. आमेन. हालेलुया. जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर तुमच्यावरती शत्रू कुठल्याही प्रकारे हल्ला करू शकणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्रामध्ये लिहिलंय परमेश्वर माझी ढाल आहे. स्तोत्र 115:11 मध्ये आपण वाचलं, प्रभू तुमचा आणि माझा कोण आहे? ढाल आहे आणि तो तुमचा आणि माझं संरक्षण आहे. जर तुम्ही घाबरलेले आहात,
आणि तुमच्या मनामध्ये भीती आहे, तर आज परमेश्वराच्या वचनामध्ये पहा, तुम्हाला परमेश्वराचं वचन सांत्वन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव असा म्हणाला नाही की मी तुझ्या पाठीमागं उभा राहील आणि तुला युद्धाला पुढे पाठवेल. आमेन. हालेलुया. युद्धाच्या वेळेस मी तुझी ढाल बनून तुझ्या पुढे उभा राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही युद्ध करताय आणि परमेश्वर जर तुमची ढाल आहे, तर तुमचा विजय निश्चित आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, माझा विजय निश्चित आहे, कारण परमेश्वर माझी ढाल आहे. इको थोडस कमी कर. परमेश्वर माझी ढाल आहे. हालेलुया. परमेश्वर माझी ढाल आहे. म्हणा, देव माझी ढाल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून काय देवाचं वचन, छोटासा संदेश आहे, परंतु संदेश आज तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मीच तुझे परम पारितोषिक आहे. आमेन. गॉड हिमसेल्फ, स्वतः परमेश्वर म्हणतो की मी तुझं पारितोषिक आहे. आय एम युअर रिवॉर्ड. मी तुझं बक्षीस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात मी खूप चांगलं काम केलंय, परंतु माझ्यासाठी कुठल्याही प्रकारे लोक कौतुक करत नाही, मी कुणाच्या लक्षात येत नाही मी किती चांगलं काम केलंय. परंतु परमेश्वर अब्रामाला म्हणाला, आय एम युअर रिवॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. अनेक विश्वासणारे काम करतात, प्रभूसाठी काम करतात, चर्चसाठी काम करतात, सेवकासाठी काम करतात, परंतु त्यांच्याकडे कुणीच पाहत नाही. त्यांचं दान धर्म कुणाच्या लक्षात येत नाही. ते लोकांना हेल्प करतात, मदत करतात, परंतु त्या मदतीच्या बदल्यामध्ये त्यांना वाईट शब्द ऐकावं लागतात, त्यांच्या विरुद्ध बोललं जातं. परंतु देवाचं वचन सांगतं, परमेश्वर अब्रामाला म्हणाला, मी तुझं परम पारितोषिक आहे. प्रेज द लॉर्ड. अब्रामाने लोटाला वाचवलं. अब्रामाने लोटासाठी युद्ध केलं. आपल्या पुतण्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी अब्रामाने संपूर्ण प्रयत्न केले. त्याने युद्ध केलं. त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होण्या इतकं त्याने युद्ध निर्माण केलं, परंतु देवाने त्याचं सत्कर्म पाहिलं. आमेन. हालेलुया. देव तुमचं हृदय पारखतोय. जर तुम्ही चांगल्या हेतूने कार्य करता, तुमचे मनातले विचार जर चांगले आहेत, तुम्ही लोकांसाठी झटता, तुम्ही कुणाचं तरी जीवन बांधण्यासाठी प्रयत्न करता, परंतु तुमच्या वाट्याला जर दुःख येत असेल, तर प्रभू तुमचं पारितोषिक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या कष्टाचं प्रतिफळ काय? आमेन. हालेलुया. स्वतः परमेश्वर तुमचं पारितोषिक आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या हात उंच करून म्हणा, प्रभू तू माझं पारितोषिक आहे. गॉड यू आर माय रिवॉर्ड. म्हणा, देवा तू माझं बक्षीस आहे. प्रेज द लॉर्ड. अब्रामाला परमेश्वर म्हणाला, मी तुझं परम पारितोषिक आहे. हालेलुया. जर तुम्ही सत्कर्म करताय, तुम्ही चांगली कार्य करताय आणि तुमच्या वाट्याला निराशा येते, तर लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला त्याचं बक्षीस देणार आहे. आमेन. कुणी कौतुक न करो, तुमच्या विरुद्ध सगळ्या जणांनी उभा राहून योजना करो, परंतु जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे, अब्रामाने देवाचं वचन मान्य केलं, ते पाळलं आणि त्या वचनाप्रमाणे अब्रामाने जीवन जगला. आमेन. आणि म्हणून परमेश्वर त्याला काय म्हणाला, असं तो म्हणाला नाही की लोटाला मी का वाचू, ज्या लोटाला मी लहानाचं मोठं केलं, ज्या लोटावर मी विश्वास ठेवला आणि त्या लोटाने मला सोडला आणि निघून गेला, मी त्या लोटाला वाचवण्यासाठी का जाऊ. पण ज्यावेळेस त्याच्या कानावर वाईट बातमी आली, त्याचा आप्तजन पकडला गेलेला आहे, त्याला किडनॅप केलेलं आहे, त्याला हस्तगत करण्यात आलेलं आहे, राजाने त्याला लुटून नेलेलं आहे, त्यावेळेस अब्राम शांत राहिला नाही. आमेन. अब्राम म्हणाला, लोट कसाही असू दे, परंतु लोटाला वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. आमेन. हालेलुया. जर तुम्ही विश्वासणारे आहात आणि तुमच्या भावाला तुम्ही वाचवता, तुम्हाला त्याच्या संकटाची जाणीव झालेली आहे आणि तुम्ही त्याला वाचवण्यासाठी गेला, तर परमेश्वर तुम्हाला पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. चांगल्या शत्रूंविषयी येशू ख्रिस्ताने सांगितलं, कोण चांगला शत्रूनी, कोण चांगला शेजारी आहे. आमेन. हालेलुया. आपल्याला माहिती आहे, येशू ख्रिस्ताने ती स्टोरी सांगितली, एक यहुदी गेला, एक परुषी गेला आणि एक शत्रूनी आला. या तिघांपैकी कोण चांगला शेजारी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की ज्याने त्या दुखनाईताची, ज्याने त्या लुटलेल्या त्या व्यक्तीची दाद घेतली, त्याला मदत केली, तो खरा शेजारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राम त्या लोटाचा खरा शेजारी होता, कारण अब्रामाने त्या लुटून नेलेल्या बंदिवासात असलेल्या लोटाला सोडवून परत आणलं.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन, बायबल घेऊन चर्चला येतात आणि चर्चच्या वाटेमध्ये जर तुम्हाला कोणी गरजवंत दिसला, ज्याला तुमच्या 5 मिनिटाची आवश्यकता आहे, तुम्ही त्याला मदत करू शकता. त्यावेळेस जर तुम्ही तुमचा हात आवरता घेऊन चर्चला आला, तर त्या दिवशीचं चर्चला येणं तुमचं व्यर्थ आहे, असं प्रभूने त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आमेन, हालेलुया. जर तुम्ही मदत करण्यासाठी आपला हात पुढे ठेवलेला आहे, तुमच्या मदतीद्वारे जर त्याचं जीवन आशीर्वादित झालेलं आहे, तर देव तुमचं परम पारितोषिक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर स्वतः तुमचं परम पारितोषिक आहे. अनेक लोक म्हणतात मी हे केल्यानंतर देव मला आशीर्वादित करेल. सगळ्यांची इच्छा आहे की प्रभूकडनं आशीर्वादित व्हावं. आमेन, हालेलुया. प्रत्येकाला असं वाटतं या जगामध्ये जर तुम्ही भेटला कुणाला आणि विचारलं तुला पैसे पाहिजे का, तुम्हाला असा एकही व्यक्ती मिळणार नाही की तो म्हणेल नको मला पैसे नको. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तुम्ही मनात एखाद्या वेळेस लोकांना दाखवण्यासाठी म्हणाल पैसे नको, पण मनामध्ये म्हणाल आता लाज वाटली म्हणून सांगतो, परंतु मला पैसे पाहिजे होते. आमेन, हालेलुया. कुणाला समृद्धी नकोय, कुणाला दरिद्रीमध्ये आवडतं जगायला, नो वन कॅन. कुणालाच नाही, प्रत्येकाला पैसा हवा आहे, प्रत्येकाला घर पाहिजे, प्रत्येकाला गाडीमध्ये फिरायचंय, प्रत्येकाला आशीर्वाद हवे. आणि प्रत्येक जण कष्ट कशासाठी करतात, तर त्या सर्व दैहिक गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी झटतात. अनेक लोक म्हणतात की मी तुझ्यासाठी केलं. आमेन, हालेलुया. परंतु या पृथ्वीवर बहुतेक 99% लोक आपल्या स्वतःसाठी जीवन जगतात. आमेन, प्रेज द लॉर्ड. मुलांना कशासाठी मोठं करतात, आमेन, शेवटी ते तुमचा आधार व्हावे म्हणून. आमेन. आणि परत नंतर काय म्हणतात, मी तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या. हालेलुया. मग आता का रडतो, आता तो सांभाळत नाही म्हणून, पण तू जे केलं ते सॅक्रिफाईस होतं. आमेन, हालेलुया. ते कशासाठी करायचं होतं, ते तू त्या लेकरांना, परमेश्वराने तुला जबाबदारी दिलेली आहे, यासाठी देवाने तुला ते नेमून दिलेलं आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. अनेक ठिकाणी वाद कशामुळे, आमेन, कशामुळे वाद आहे, तू माझ्यासाठी काय केलं. आमेन. परंतु परमेश्वर या ठिकाणी काय म्हणतो, आय एम युअर रिवॉर्ड, मी तुझं बक्षीस आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक स्टोरी मला माहिती, किती लोकांना स्टोरी ऐकायची. आजचा छोटासा मेसेज 1 वाजता आपल्या संपून जाईल. आमेन. एक स्टोरी मला माहिती आहे, ती स्टोरी ऐकून तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण येईल. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोकांना ऐकायची स्टोरी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फोन बंद करा. आमेन. स्टोरी किती लोकांना आवडते ऐकायला. आमेन, हालेलुया. एक राजा होता आणि त्या राजाकडे खूप समृद्धी होती. तो अत्यंत समृद्ध राजा होता. त्याच्या काळामध्ये त्याच्यासारखा समृद्ध कुणीच नव्हता. परंतु त्याने एकदा त्याच्या देशाचं, त्याच्या राज्याचं अवलोकन केलं. त्याने त्याचं राज्य फिरून पाहिलं आणि त्याच्या राज्यामध्ये त्याला प्रखरतेने दारिद्र्य जाणवलं, गरीब लोक दिसले. त्याच्या अंतःकरणामध्ये खूप दुःख झालं. राजा ज्यावेळेस घरी आला, ज्यावेळेस राजा महालात आला, राजाने विचार केला की अरे मी श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर आहे, परंतु माझी प्रजा, माझी लोक गरीब आहेत. आणि म्हणून राजाने आपल्या पंतप्रधानाला बोलवलं आणि त्या प्राईम मिनिस्टरला सांगितलं की मी उद्या सकाळी 5 वाजता बेल वाजवायची, तुम्ही महालातून मोठा अलाराम वाजवायचा आणि सकाळच्या 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजता दुसरा अलाराम तुम्ही वाजवायचा. आणि या 5 ते 5 या 12 तासाच्या पिरियड मध्ये, या कालावधीमध्ये आपल्या प्रजेला सांगायचं की जे प्रजेला हवंय त्यांनी त्या महालात यायचं आणि घेऊन जायचं. आमेन, हालेलुया. आणि मग सगळीकडे प्रचार झाला, सगळीकडे सांगण्यात आलं की या तारखेला सकाळी 5 वाजता महालातून रिंग वाजणार आहे, मोठी बेल वाजणार आहे आणि बरोबर 5 वाजल्यापासून महालातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरी घेऊन जाता येतील. आणि तुम्हाला माहिती मग जनता कशी असते. आमेन. लोक आदल्या दिवशी 5 वाजता लाईन लावून उभं होत आहे. आमेन. सगळा देश कुठं आला, राजाच्या महालाच्या दरवाजात आला. सकाळी बरोबर पहाटे 5 वाजता त्या प्राईम मिनिस्टरनी बेल वाजवली आणि मग ती बेल वाजल्यानंतर सगळी प्रजा आतमध्ये शिरली आणि महालात जे दिसल ते सगळं घेऊन ते
निघायला लागले. आमेन. कुणाला डायनिंग टेबल, कुणाला फ्रीज, कुणाला टीव्ही, कुणाला मिक्सर, कुणाला काय महालातल्या सगळ्या गोष्टी लोक उचलून घेऊन जायला लागले. एवढंच काय तर राजाचे जे कपडे ते पण लोकांनी उचलले आणि घेऊन गेले. आता लोकांचं तुम्हाला माहितीये गरीब लोकांची परिस्थिती, जर एखादी फुकट गरीबांचंच नाही श्रीमंतांचं पण मी पाहिलेलं आहे, जर मिळतंय तर हालेलुया, आमेन. आणि मग त्या राजाच्या महालात लोकांनी गर्दी करून सगळं लुटून चालवलं. या परिस्थितीमध्ये राजा शांत एका ठिकाणी उभा राहून पाहत होता. सगळेजण लुटत होते, परंतु एक माणूस राजाच्या जवळ सकाळपासून उभा होता आणि तो नुसता राजाकडे पाहत होता. संध्याकाळी 4:30 वाजले तरी तो माणूस कुठल्याही वस्तूला हात लावत नव्हता, फक्त तो राजाकडे वर खाली बघत होता. आमेन. सगळे कपडे राजाचे काढून नेले, फक्त राजा शर्ट आणि लुंगीवरती उभा होता. राजाचं रूप बदललं होतं, कारण राजाची परिस्थिती श्रीमंती मधून एकदम गरिबीमध्ये आणि सगळा महाल लुटून गेला होता. आमेन. परंतु हा माणूस मात्र राजाकडे बघत होता, राजाला पाहत होता. आणि मग राजाला थोडस त्याच्याबद्दल संशय आला. राजा म्हणाला, तुला नको का काय? आमेन. हे सगळ्यांनी घेऊन चाललेत, आता सगळा महाल खाली झालाय, महालात काहीच उरलं नाही. तू शेवट सकाळी लवकर आलास, परंतु नुसतं माझ्याकडे पाहतोस, तुला काही नको का? तो म्हणाला, राजे जे व्हायचं ते होऊ दे. सगळे लोक आपापल्या वस्तू घेऊन चाललेले आहेत. 4:45 वाजले, 5ला 10 मिनिटं कमी आहेत. आता थोड्या वेळाने महालातला परत दुसरी रिंग वाजणार आहे, पण हा माणूस कशाला हात लावायला तयार नाही. राजा म्हटला, कार्पेट उडले तर कार्पेट तरी दे. आमेन. तो म्हणाला, मला काहीच नको. शेवटी 5 वाजायला 1 मिनिट असताना तो म्हणाला, राजे सगळं झालेलं आहे, फक्त तुम्ही उरलाय, आता मी तुम्हाला घेऊन चालतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला माहिती होतं जर राजा बरोबर आला, दुसऱ्या दिवशी राजा म्हटला, सगळं मला परत आणून द्या, तर प्रजेला घेऊन यावं लागेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. जे राजाकडे ते राजाने जरी वाटलेलं आहे तरी राजाकडे समृद्धी आहे. आमेन. हालेलुया. देवाने जगावर एवढं प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अनेक लोक येशू ख्रिस्ताला मागत नाही, येशूला म्हणत नाही माझ्या हृदयात ये. लोक म्हणतात, प्रभू येशूची समृद्धी माझ्याकडे येऊ दे, त्याने दिलेलं आरोग्य येऊ दे. पण जर तुम्ही येशूला म्हणाल, तू माझ्या बरोबर चल, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर येते. प्रेज द लॉर्ड. देव म्हणाला, मी तुझं परम पारितोषिक आहे. हालेलुया. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, अब्रामा, आय एम युअर रिवॉर्ड. हालेलुया. अनेक लोक बक्षिसासाठी, रिवॉर्डसाठी प्रयत्न करतात, परंतु देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला स्वीकारावं. आमेन. तुम्ही त्याच्यावरती प्रेम करावं. हालेलुया. अनेक लोक मिनिस्ट्री मध्ये गुंतलेले आहेत, अनेक लोक त्यांच्या फॅमिलीमध्ये गुंतले, अनेक लोक त्यांच्या व्यवसायात गुंतलेले आहेत आणि ते देवाकडनं मागतात आहेत. प्रभूसाठी ते लोक रोज प्रार्थना करतात आहेत, चर्चला जातात आहेत, ऑफरिंग देतात आहेत. परंतु या सर्व गोष्टींपेक्षा तुम्ही जर प्रभूची इच्छा विचारली तर बायबल सांगतं, परमेश्वर तुमच्या बरोबर राहू इच्छितो. आमेन. गेल्या वेळेसचा जो मेसेज होता त्याचा हा सेकंड पार्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या वेळेस मी सांगितलं निर्गमनाचा 15वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून माझ्याकडे राहावयास आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावरती प्रेम करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक तयार आहेत प्रभूवरती प्रेम करण्यासाठी? आपण आपल्या जागेवर उभे राहू, प्रभूची आराधना करूया. थँक्यू लॉर्ड. Thank you, Jesus. We worship you, Lord. Thank you, Lord. Ego. Thank you, Jesus. We worship you, Lord. Amen. काही लोक म्हणतात, प्रभू मला समृद्ध कर, माझ्या जागेचं काम होऊ दे, माझा फ्लॅट मला मिळू दे, माझी नोकरी मला दे, मला लाईफ पार्टनर दे. आमेन. अनेक प्रार्थना त्यांच्या आहेत, परंतु कुणीच म्हणत नाही, प्रभू तू माझ्या बरोबर राहा. आमेन. जर तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही म्हणाल, येशू तुझी मला गरज आहे, मला तुझ्या महालातलं काहीच नको, मला तू हवा आहेस. आमेन. लिफ्ट हँड, आपल्या हात स्वर्गाकडे करूया आणि प्रभूला म्हणू, प्रभू तू माझा परमेश्वर आहेस रे बाप्पा, तू माझं शरण स्थान आहेस रे बाप्पा, तू माझा गड आहेस. थँक्यू जीसस. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गड है.
प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से मैं हूँ यहाँ प्रभु मैं हूँ यहाँ प्रभु मैं हूँ यहाँ प्रभु मैं हूँ यहाँ उद्धारक मेरा तू मेरी चंगाई है उद्धारक मेरा तू मेरी चंगाई है संकट में सामर्थ्य तू मेरा प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से मैं हूँ यहाँ मैं हूँ यहाँ प्रभु मैं हूँ यहाँ प्रभु मैं यहाँ पर हूँ मैं हूँ यहाँ प्रभु मैं हूँ चरवाह मेरा तू मुझको चराएगा चरवाह मेरा तू मुझको चराएगा मुझको संभालेगा तू मेरा प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से मैं हूँ यहाँ मैं हूँ यहाँ प्रभु मैं हूँ यहाँ प्रभु मैं हूँ यहाँ प्रभु मैं हूँ यहाँ तू मेरा शरण स्थान तू मेरा गढ़ है संकट में मेरा दोस्त तू मेरा प्रभु तू मेरा शरण स्थान तू मेरा गढ़ है प्रभु संकट में सामर्थ्य मेरा प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से मैं तुझे ढूंढूंगा
करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ। प्रभू तू आमचं परत पारितोषिक आहेस बाप्पा, तू माझी ढाल आहेस प्रभू. आपल्या हात उंच करून ना प्रभू, तू माझी ढाल आहेस दे बाप्पा, तू माझं शरणस्थान आहेस प्रभू, तू माझा गड आहेस दे बाप्पा. माझ्या विरुद्ध कुठली शक्ती उभा राहू शकत नाही प्रभू, कारण माझ्या विश्वासाची ढाल तू आहेस प्रभू. मला परमेश्वरा तू माझी ढाल आहेस दे बाप्पा. मला सगळ्या आशीर्वादांपेक्षा तुझी उपस्थिती महत्वाची आहे. आपला हात उंच करून त्याला मला प्रभू तू मला हवा आहेस दे बाप्पा. से आय लव्ह यू जीसस. आपल्या हात उंच करून मला प्रभू तू माझं प्रेम आहेस दे बाप्पा. परमेश्वरा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू माझी ढाल आहेस. हालेलुया. देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करतोय प्रियांनो. आपले हात उंच करून त्याला शरणस्थान म्हणून स्वीकारा. तो तुमची ढाल आहे, तो तुमचं दुःख दूर करणारा परमेश्वर आहे. स्तोत्र 30:11 मध्ये लिहिलंय, तो तुमचं दुःख नाचण्यामध्ये बदलणार आहे. तो तुमचे अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. सर्व भित्रेपणाचा आत्मा निघून चाललेला आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो. जर तुम्ही परिस्थितीला भीताय, तुम्ही वातावरणाला घाबरलेला, तर देवाचा आत्मा तुमच्यावरती उतरून येईल आणि सर्व बंधनं तोडून आता यावेळेस तुटणार आहे. आपले हात उंच करून मला सैताना निघून जा, कारण प्रभू माझी ढाल आहे. मला परमेश्वर माझी ढाल आहे. परमेश्वर माझं परम पारितोषिक आहे. से गॉड इज माय रिवॉर्ड. मला प्रभू माझा पारितोषिक आहे. प्रभू आपल्या प्रत्येकाला स्पर्श कर दे बाप्पा. आजचा रविवार प्रत्येकासाठी आशीर्वादाचा रविवार करू दे प्रभू. त्यांचं प्रोटेक्शन कर, त्यांचं संरक्षण कर. तुझ्या देवदूतांद्वारे त्यांना आशीर्वादित कर बाप्पा. सर्व मान महिमा आणि गौरव मी तुला देतो प्रभू. आणि प्रत्येकाला आरोग्य दे. सगळे बंधन मी तोडतो येशूच्या नावामध्ये. आजचा दिवस आशीर्वादित केलास दे बाप्पा. म्हणून तुझे आभार मानतो. पूर्ण आठवड्याभरासाठी लागणारा सर्व मन्ना आज तू पुरवलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो येशूच्या नावामध्ये. से आमेन. म्हणा आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण उभा राहूया असेच आणि या ठिकाणी आपण ऑफरिंग कलेक्ट करूया. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोल सर आपण ऑफरिंग केली येतो का? थँक्यू जीसस. हालेलुया. आपण यावेळेस प्रभूसाठी ऑफरिंग कलेक्ट करणार. थँक्यू जीसस.
सर्वजण मिळून तुझे आभार मानतो. तू आमची ढाल आहेस, तू आमचं परमपारितोषिक आहेस प्रभू. आणि बाप्पा तुझ्या राज्यासाठी आम्ही काय देऊ शकतो, परंतु जे ऑफरिंग आम्ही तुझ्या राज्यात आणलेलं ते आशीर्वादित कर प्रभू, ते बहुगुणित कर. ज्यांनी दिलंय दे बाप्पा त्यांना 100 पट त्याचं प्रतिफळ दे. त्याचा उपयोग तुझ्या कौरवासाठी होऊ दे. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. तुझी कृपा तू त्यांना पुरव दे बाप्पा. आपण या शेवटच्या अभिवचनासाठी आपले हात उंच करूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांना प्राप्त हो. आपण जोरात ओरडूया आमेन आमेन हालेलुया. सो गॉड ब्लेस यू. पुढच्या सॅटर्डेला बरोबर संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह चर्च होईल आणि संडेला 11:30 वाजता या ठिकाणी चर्च असेल. लवकरच पुन्हा पहिल्यासारखं आपण चर्चमध्ये अनाऊन्स करणार आहे. लवकरच सगळ्या चांगल्या बातम्या डिक्लेअर होतील. तर देवाकडे प्रार्थना करत राहा. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.